नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले कास्तकार या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर खाली दिलेले लाल बटन दाबून आपले कास्तकार चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि शेजारील घंटा नक्की दाबा, जेणेकरून शेती संबंधी प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण सध्या सर्वच जण एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत, ती म्हणजे पीएम किसान योजनेचा आगामी 23वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील हप्ता कधी जमा होणार। पण थांब, यावेळी सरकारनं नियमांचा मोठा फास आवळला आहे। ई-केवायसी आणि फार्मर आयडी बाबत काही असे नवे नियम आले आहेत ज्यामुळे अनेक शेतकरी बांधव या हप्त्यापासून वंचित राहू शकतात। तुम्ही कोणती चूक टाळली पाहिजे आणि व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक गुप्त माहिती सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला अजून माहित नसेल आणि त्याचा थेट फटका तुमच्या खात्यावर बसू शकतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी आपल्या खात्यात 6000 रुपये जमा करते, हे आपण जाणतोच। आतापर्यंत यशस्वीपणे 22 हप्ते शेतकऱ्यांच्या पदरात पडले असून आता वेळ आहे 23व्या हप्त्याची। पण आता केवळ यादीत नाव आहे म्हणून पैसे मिळतील हा संभ्रम डोक्यातून काढून टाका। सरकारने आता थेट फील्डवर उतरून लाभार्थ्यांची पुनर्तपासणी सुरू केली आहे। ई-केवायसी, आधार बँक लिंकिंग, बँक खाते पडताळणी आणि फार्मर आयडी या 4 गोष्टी सरकारने झालीच पाहिजेत अशा बंधनकारक केल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, काही गावांमध्ये तर मयत व्यक्तींच्या नावावरही हप्ते उचलले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलेत। यामुळे सरकारने आता संपूर्ण यादीची गाळणी लावायला सुरुवात केली आहे, जेणेकरून खरा आणि गरजू कास्तकार वंचित राहणार नाही। आता सर्वात महत्त्वाची डेडलाईन लक्षात घ्या। ज्यांची ई-केवायसी अजूनही अपूर्ण आहे त्यांनी मे महिन्याच्या अखेरपर्यंत फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच चेहरा दाखवून आपली केवायसी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून घ्यायची आहे। दुसरी मोठी अपडेट म्हणजे फार्मर आयडी म्हणजेच ॲग्रीस्टॅग नोंदणी होय। अनेकांना वाटतंय की हे काय नवीन लचाड आहे, पण मित्रांनो, भविष्यात सरकार याच एका आयडीच्या माध्यमातून तुमची जमीन, तुम्ही पेरलेलं पीक, आधार आणि बँक खाते एका छताखाली आणणार आहे। तज्ञांच्या मते ज्यांचा फार्मर आयडी तयार नसेल त्यांचा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे वेळ न घालवता जवळच्या सीएससी किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन ही नोंदणी करून घ्या। काही लहान सहान चुकांमुळे हप्ते रोखले जात आहेत, जसे की एकाच घरातील 2-2 व्यक्ती लाभ घेत असतील किंवा कोणी सरकारी नोकरीत असूनही पैसे उचलत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे। याशिवाय बँक खात्यावर नावाचे स्पेलिंग वेगळे असणे किंवा आधार कार्डशी नाव न जुळणे या तांत्रिक चुकांमुळेही पैसे अडकत आहेत। त्यामुळे आपले स्टेटस एकदा नक्की तपासून घ्या। आता वळूयात आपल्या हक्काच्या नमो शेतकरी महासन्मान निधीकडे। राज्यातील शेतकरी बांधव 9व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। अनेकांना वाटले होते की पीएम किसान सोबतच हे पैसे येतील, पण निधीच्या कमतरतेमुळे तसे झाले नाही। परंतु आता काळजी करण्याची गरज नाही, कारण राज्य सरकारने 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद केली असून ओपन एससी आणि एसटी प्रवर्गासाठी स्वतंत्र निधीचे नियोजन केले आहे। त्यामुळे लवकरच मंत्रालयातून या निधीला हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता आहे। कास्तकार भावांनो, सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून बियाणे, खते आणि शेतीची मशागत यासाठी पैशांची नड आहे। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार पीएम किसानचा 23वा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात खात्यावर जमा होऊ शकतो। मात्र अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका। जर तुमचा मागील हप्ता थांबला असेल तर तात्काळ पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचे स्टेटस चेक करा किंवा
तालुका पातळीवरील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा, कारण अनेकदा छोटीशी दुरुस्ती केल्यावर रखडलेले सगळे हप्ते एकाच वेळी खात्यात जमा होतात. मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का आणि नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता तुम्हाला मिळाला होता का. तुमच्या कमेंट्समुळे इतर शेतकरी बांधवांनाही मोठी मदत होईल. शेतीविषयक अशाच ताज्या बातम्या, थेट अपडेट्स, शासकीय जी.आर. आणि कर्जमाफीच्या योजना सर्वात आधी पाहण्यासाठी आपले कास्तकार चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.